आज आहे आपला गावचा दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेत 9. मस्त झोप लागलेली, थंड थंड वाटत होतं आणि उठून आलो आहे काजूमध्ये. हे बघा, काजूची साफसफाई झाली आहे, खत टाकलं आहे, गवत भरपूर आहे, अजूनही भरपूर मोठा काजू वाढेल एवढं एवढं हाईटला. इथे साफसफाई करतायत पप्पा आणि प्रणिता. आता जाऊया घरी, नाश्ता करूया, त्यानंतर बघूया कुठे जायचं ते. आता आम्ही जातोय नदीवर. नदीवर बघूया खेकडे आणि मासे पकडण्यासाठी भेटतात का. पाणी जास्त असलं तर काय भेटणार नाही, पाणीला फोर्स वगैरे बघायला लागेल आपल्याला किती आहे काय. पाऊस पडला नाही तर कमी असेल असं वाटतंय, पण जाऊन बघूया. आता आपण ते खेकड्याचं काल घेतलेलं ते पण आहे आपल्या बरोबर, आणि मासे पण बघूया भेटतात का. चला. नदीवर जाताना बघा काय दिसलंय, व्हाईट पानं, झाडाला व्हाईट पानं आहेत, मस्त वाटतं ते लांबून पण झाड. आपण जातोय पप्पा, प्रणिता आणि मी नदीवर. इथून पण खाली धबधब्यासारखं आहे, एक मी रील टाकलेली, ते पण मस्त आहे. पहिल्यांदाच आम्ही असं खेकडे पकडायला आलेलो, तर जागा शोधायलाच टाइम गेला आणि नक्की खेकडे कुठे भेटतील याची पण काय आयडिया नव्हती. आपण नदीवर पोचले, आवाज बघा पाण्याचा कसा येतोय, मस्त. आता रिव्हर क्रॉसिंग करतोय आपण. पाणी बघा किती, फोर्स पण आहे पाण्याला भरपूर, आणि ते भिजायला झालंच. जागा भेटल्याबरोबर लगेचच ट्रॅप लावला. कमीत कमी 10 खेकडे तरी भेटतील अशी आशा होती, पण बघूया आता. लगेचच मासे पकडायला पण चालू केलं, तर तेवढं खेकडे भेटेपर्यंत मासे पकडू असं ठरवलं. एक मिनिट, मग तो थांबेल का? वेट 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 सगळं चपातीचं पीठ घालवतोय. जाऊन हातानं पकडू काय मासा? ते चायनीज लोकांसारखा भस्कन हात टाकते आणि मासा पकडते. वो, एक्साइटमेंट एवढी जास्त होती की लगेच खेकड्यांचा ट्रॅप बघितला, चेक करून काय खेकडे आलेत की नाही. काहीच नव्हतं म्हणून परत लावून ठेवला. इथे आपण थोडे बघितले मासे वगैरे काय भेटतं का, काय भेटलं नाही, पण आपण ते खेकडे पकडायचं ट्रॅप लावून ठेवलाय. आता नदी पलीकडे जाऊया. आता पाऊस पण आला जोरात एकदम, आणि आपण छत्री पण आणली, म्हणजे मी छत्री नाही आणली, रेनकोट पण नाही, तर आता भिजत जायला लागेल. आता जागा चेंज करायचं ठरवलं, पण तेथे पोचायला वाटच नव्हती, म्हणून थर्ड जागेवर गेलो. पाणी बघा किती धरणाला, जोरात एकदम पाणीच दाखवायला आलोय मी इथे. जवळजवळ 3 तासाने आपल्याला सक्सेस भेटलेली. आता थोडं कॉन्फिडन्स आलेला म्हणून अजून ट्राय केलं, काहीच नाही भेटलं आणि एक सक्सेस घेऊन घरी निघालो. आपण नदीवर गेलो आणि आपल्याला एकच खेकडा भेटला बघा, एक खेकडा भेटला फक्त. एवढा आपण 2 तास घालून, 2-3 तास
आणि मस्त साईज भेटले. आणि अजून आहेत आपल्याकडे खेकडे, त्याचं पण आता आपण बनवणार आहे. खेकड्याच्या भाजीची व्हिडिओ तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. गावाला आलोय तर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी काहीतरी झाली पाहिजे, म्हणून नारळ पाडायचं काम हातात घेतलं. वरती बघून आणि त्या काठीचा बॅलन्स नाही समजत. म्हणून नसीब पडत तर लावले ते त्या मारा टोपी पत्र्यावरच की लंका पडतो. नारळ पाडतोय त्या मारा टोपी. हे बघा एवढे नारळ पाडलेत, हे सगळे नारळ पाडलेत. जमा करून ठेवूया. अजून होते वरती, पण हात भरपूर दुखायला लागला आणि आपल्याला काही झाडावर चढता येत नाही. आणि आपल्याला झाडावर चढता येत नाही. हे बघा इथे पत्रा पण तुटला. इकडे नाही हलत. दोन घ्यायचं अजून. दोन आहेत हे? वरती एक आहे. चल संकेत चल मरू दे. नाही ते सोड चल. सरकतो तो. सापच गेला हाताला बघून. आता इथे नारळ सोलूया आपण, म्हणजे पप्पा सोलत आहेत. ही मशीन आपण नारळ लागायच्या आधीच घेतलेली. आपल्याला माहिती होतं नंतर नारळ लागणार आहेत ते. आता एक मी स्टाईल मारायला सोलतो, ते दाखवतो तुम्हाला. एकदम नरमवाला असेल तोच. बघा एक नारळ सोललाय मी. होत असताना पाऊस पण बघा किती जोरात आला. अजून जोरात आलेला, आता थोडा कमी झाला. पूर्ण भिजून गेला सगळं. आणि असा कंटिन्यू पाऊस येतच असतो. जर आता गॅसवरून खेकडे उतरवले तर पाठी मागे करून ठेवूया. बघा लगेच पाणी भरलं. मस्त बघा गरम गरम वाफ निघते दोन्ही भाज्यांमधून. आणि आता आपण खाण्यावर मस्त चांगलंच झालं असेल. म्हणजे आता तुम्हाला टेस्ट चांगली आहे की वाईट आहे ते कसं सांगू शकतो, कारण ती चांगलीच झाली असेल. तुम्ही पण ट्राय करा आणि टेस्ट करा आणि मला सांगा कशी होईल ती भाजी. हे तर मी चांगलंच सांगणार ना, मी बनवल्या म्हणजे. बघा खातो आता मी, ते दाखवत नाही. आणि नंतर भेटूया. ही व्हिडिओ आपण इथेच संपूया. पुढील व्हिडिओमध्ये मी जाणार आहे गणपती बुक केलाय तो बघण्यासाठी. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.